अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका कर्मचारी संघटनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं। महागाईने प्रचंड उच्चांक गाठलेला असून त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे। राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, मासिक मानधनामध्ये वाढ करण्यात यावी, सरकारने ऑनलाईन कामाकरिता मोबाईल दिले ते निकृष्ट दर्जाचे दिलेले आहेत, याचा यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत सरकार विरोधी घोषणाबाजी केली। राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर अंगणवाडी सेविका मोर्चा घेऊन धडकणार आहेत, असे यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सांगितलं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। आमची जवळपास 4 ते 5 वर्षापासून 1 रुपया सुद्धा मानधन वाढ झालेली नाही आहे आणि आम्हाला जो आमचा कामाचा मोबदला आहे, एक शासनामार्फत आम्हाला ऑनलाईन काम करण्याकरता आम्हाला एक मोबाईल मिळाले होते। ते मोबाईलसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे मोबाईल होते। आमचं काम जे आहे ते ऑनलाईन काम आहे, म्हणजे लेखी काम आणि शासनाने आम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की जेव्हा आम्हाला मोबाईल मिळाले की तुमचा जे लेखी काम आहे ते लेखी कामी बंद होते, रजिस्टर बंद होते, पण रजिस्टर हे बंद झालेले नाही आहे आणि ऑनलाईन कामसुद्धा आम्हाला करावं लागत आहे आणि लेखी कामसुद्धा आम्हाला करावं लागत आहे। म्हणजे जे आम्ही काम करतो आहे त्या कामाचा आम्हाला कुठेही आम्हाला मोबदला जो एक मिळायला पाहिजे तो मोबदला आम्हाला मिळत नाही आहे। 8,000 रुपये 8,050 एवढं फक्त आम्हाला मानधन मिळत आहे आणि जेव्हापासून अंगणवाडी सेविका म्हणजे जवळपास 35 वर्ष झालेले आहे की ज्या खिचडी शिजवतात आणि त्याचं जे इंधन बिल आहे ते सुरुवातपासून इंधन बिल हे 50 पैसे होतं। म्हणजे सुरुवातीला आपण पाहतो की 300 रुपये सिलेंडर होतं, आता 1200 रुपये सिलेंडर झालेलं आहे, पण ते याचं बिलसुद्धा 50 पैसे आजसुद्धा आम्हाला आमच्या मदतनीसला जे इंधन बिल मिळते ते सुद्धा इंधन बिल आजसुद्धा 50 पैसेच आहे। म्हणजे हे जे एक प्रकारचा शासनाचं म्हणजे एक आमची गटचेपी शासन करून आलो आहे। फक्त शासन म्हणते अंगणवाडी सेविका चांगलं काम करतात, फक्त आश्वासन देऊन आणि पाठ ठोकून आणि फक्त सत्कार सोहळे, आमचे भरपूर सत्कार सोहळे कोरोना काळामध्ये झालेले आहे। माननीय यशोमतीताई ठाकूर ह्या जेव्हा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होत्या, महिला बालविकास मंत्री होत्या, त्यांनी सुद्धा आमचे सत्कार सोहळे आयोजित केले, पण सत्काराने पोट भरत नसते। पोट भरण्यासाठी पैसा लागतो आणि महागाई जे आहे ती महागाई दररोज महागाई वाढत आहे, पण शासन कुठेही दखल घेत नाही आहे। आम्ही आंदोलन करतच आहे, पण कुठेतरी शासनाने दखल घेतली पाहिजे। पण याच्यानंतर आम्ही कुठेही म्हणजे आता आमचा जो मोर्चा आहे, आमची जी मागणी आहे ही मागणी आम्ही रेटून धरू। आज जरी आमचं 1 दिवशी आमचं आंदोलन हे उपोषण असलं, त्याच्यानंतर जे नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे 20 तारखेला आम्ही परत तिथं सुद्धा आम्ही उपोषण करणार आहे आणि त्याच्यानंतर जरी आमच्या मागण्या किंवा आमचं मानधन वाढ झाली नाही तर आम्ही कंटिन्यू आमचं जे काम आहे ते काम आम्ही पूर्ण बंद करू आणि पूर्ण जे भारतामध्ये आम्ही एक आमचा एक मेसेज देऊ की जे महिला शक्ती असते ही महिला शक्ती काही करू शकते।